आजपासून मी ठरवलेलं की मी रोजचं 4:30 ते 5च्या मध्ये उठणार आहे. तर मी आज 4:30 वाजता उठलेली आणि उठल्यानंतर सगळ्यात पहिलं देवाला नमस्कार केलेला आणि नंतर मग ज्या खिडक्या ज्या आहेत रूममधल्या, हॉलमधल्या, बेडरूममधल्या, किचनमधल्या त्या सगळ्या खिडक्या ज्या आहेत ती मी ओपन करते, जेणेकरून घरामधली निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती घराबाहेर जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती घरामध्ये येते. हे अगदी खरं आहे. घरामध्ये एक शांत वातावरण आणि 10 ते 15 मिनटं देवाचं मी नामस्मरण करत बसते. रोजचंच आहे हे माझं, ह्याच्यामध्ये काही नाही. फक्त कधी उठायला उशीर होतो, कधी लवकर उठते, कधी उशिरा उठते आणि एकदा पिहूचं स्कूल चालू झाल्यानंतर मग ते रुटीनच होऊन जातं. आणि नंतर मग देवाचं नामस्मरण करून झाल्यानंतर मी बाहेर थोडंसं मला आपण थोडीशी वॉकिंग करावी. एक 15 मिनटं, जास्त काही नाही, फक्त 15 मिनटंच. बाहेरची शुद्ध हवा लागते आणि तुम्ही बघू शकता बाहेर भरपूर असा अंधार होता आणि बाहेर गेल्यानंतर पहिले मी लाईट लावली. एक बल्ब चालू असतो, नंतर मग मी 3 बल्ब लावलेले आणि मग थोडीशी वॉकिंग करायला गेलेली आणि जे 4 आणि 6च्या 4 ते 6पर्यंतचा जो टायमिंग आहे तो पूर्ण असा गोल्डन, त्याला तास किंवा सोनेरी क्षण जरी म्हटले तरी हरकत नाही आणि ह्याच्यामुळे खूप फायदा होतो बरं का. एकतर अख्खा दिवस जो आहे तो पूर्ण असा पॉझिटिव्ह जातो आणि सतत माणसाला काम करण्याची ऊर्जा पण येते ह्याच्यामध्ये, थकल्यासारखं वाटत नाही. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही, एकदम कोकिळेचा सुंदर असा आवाज येत होता आणि जे फुलाचे झाडं लावले होते ते पण पाहण्याचं काम चालू होतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ, श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आत्ता वाजले आहेत 5:30. तर तुम्ही बघू शकता उजेड जो आहे तो असं वाटते की आता 6 वाजले पाहिजे आणि मस्त वाटतं. थंड वातावरण आहे आणि फ्रेश अशी हवा आहे. लाईट गेली होती, श्री उठलेला, त्याला मी हॉलमध्ये टाकलेलं आणि पिहू पण उठून तिथंच परत झोपी गेली, कारण की लाईट नसल्यामुळे कूलर चालू नसतं आणि लेकराला पटकन लगेचच जाग येते, गरमी भरपूर होते त्याच्यामुळे. चला तर मग आता मला झाडून घ्यायचं आहे बाहेरचं आणि आतमधलं जे झाडून आहे ते मी लाईट आल्यानंतरच घेणार आहे. किती लवकर उठलं मग तू दीदी जवळपास ना पिलो. तर हे दोन्ही पण आता उठलेले आहेत. आत्ता वाजलेले आहेत 6. दीदी पशु बसवर सोडून 4:30 वाजता उठली होती मी आणि म्हणजे व्यायाम, देवाचं नामस्मरण ह्याच्यामध्ये वेळ गेला आणि आज लाईट गेल्यामुळे श्री आणि पिहू दोघं पण लवकरच उठून बसलेली. मी 6 वाजता झाडून काढायला लागलेली, कारण की रोजचं कसं होतं, लाईट असते आणि लेकरं जे आहे ते थोडंसं उशिरा उठतात, त्याच्यामुळे मग कामं जे आहेत वेळेच्या वेळेला होतात. कधीकधी वेळ जास्त लागतो, कमी लागतो. छोटे मुलं घरामध्ये असल्यानंतर हे चालायचंच, कारण की त्यांच्या मनावर, त्यांच्या मूडनुसारच आपल्याला काम जे आहे ते करावं लागतं. तर सगळ्यात पहिलं मी किचनमध्ये आल्यानंतर किचन वाटा जो आहे तो पूर्ण स्वच्छ पुसून घेते, कारण की रात्रभर त्याच्यावर पाली किंवा किडे मुंग्या काही फिरतात, त्याच्यामुळे मग हे सगळ्यात पहिलं काम असतं किचनमध्ये आल्यानंतर. नंतर मग पुढील काम जे आपलं नाश्ता काय बनवायचा आहे हेच सगळं असतं. आणि स्त्रीचं असं होतं की मला तू घे, काम करू नकोस असं होतं, पण त्याला मी थोडंसं खेळवत, त्याला त्याच्याशी बोलत, मग त्याचं कधी कधी रडणं असतं, मला घे, मला घे. आता आजकाल तो मम्मी 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 दिवसभर त्याचं चालू असतं, काही झालं तर मम्मी मम्मी. आणि आज मला इथं इडली बनवायची होती, तर कुकर घेतलं. कुकरमध्ये जेवढी आम्हाला डाळ लागते तेवढी डाळ घातलेली आहे आणि त्याला मी 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून त्याच्यावरचा जो केमिकल वगैरे असतं ते निघून जातं. तर इकडं स्त्रीचं रडणं चालू होतं, मला घे, मला घे. आणि मी माझ्यासमोर बसवते आणि नंतरच मग मी काम करते, कारण की त्याला लक्ष पण देणं होतं आणि काम पण होतं. आज तो लवकर उठला होता, त्याच्यामुळे थोडासा तो रडत होता. कसं आहे माहिती आहे का, छोट्या मुलांची झोप जर व्यवस्थित झाली नाही तर ते रडतातच, त्याच्यामुळे. आणि ह्या गोष्टीची सवय होऊन गेलेली आहे आणि त्यांचं बालपण तर किती दिवस असणार, ती म्हणजे हळूहळू ते मोठे होत जातात, त्याच्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये समाधान आणि आनंदी राहायचं, कारण की
छोटे मुलं असं करतात तसं करतात, त्याच्यापेक्षा चिडचिड करण्यापेक्षा त्यांच्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आणि त्याच्यामध्येच आपण पण खुश राहायचं, असं आहे माझं तर मत. आणि इडलीचं पीठ डाळ लावली आणि नंतर मग इडलीचं पीठ मी घेतलेलं आहे. जेवढं मला आज लागायचं होतं तेवढं त्या भांड्यामध्ये ठेवलं आणि जे एक्स्ट्राचं होतं ते मी त्या पातेल्यामध्ये काढते, जेणेकरून त्याचं 2 दिवसानंतर त्याचा डोसा किंवा परत इडलीच करता येते त्याच्यामुळे. आणि हे मी जेव्हा केव्हा इडली डोसा काही करेल त्यावेळेस मी इडली आणि डोसा दोन्ही मिक्स म्हणजे दोन्ही पण त्या पिठामध्ये होतात. एक दिवस ॲड करून हे, एक दिवस ॲड करून ते. स्पेशली पिहूला आणि श्रीला दोघांनाही इडली आणि डोसा प्रचंड प्रमाणात आवडतो आणि तो पण दोता असं करतो. तरी तर मी थोडंसं त्याच्यामध्ये जो सोडा असतो खायचा तो घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्याला व्यवस्थित असं हलवून 10 मिनटं त्याला सेट होण्यासाठी ठेवलं होतं. नंतर मग त्या इडली पात्रामध्ये पाणी घालून ते पाणी उकळायला ठेवलेलं. म्हणजे त्याला उकळी आल्यानंतर त्या भांड्यामध्ये त्या इडल्या ज्या आहे म्हणजे पीठ जे आहे त्याच्या इडल्या त्या भांड्यामध्ये मी करायला टाकलेल्या. तोपर्यंत पाणी जे आहे ते उकळतं त्याच्यामुळे. आणि हे श्रीचं असं होतं की ते बनायला त्याला असं वाटत होतं की ते बनणार आणि लगेचच मला खायला देणार, पण त्याला कुठं माहिती त्याला 10 मिनटं लागतात बनायला. तर त्याचं होतं ते दे ते दे ते दे. मी त्याला शेवटी दाखवलं, बघ बाबा म्हणलं हे तयार आणखीन झालं नाही. मग त्याला घेतलं थोड्या वेळ आणि इथं औषधाची बाटली होती तर त्याचं असं होतं की मला दे. नंतर मग नाश्त्याचं करून घेतलं आणि देवपूजा करायला घेतलेली आणि रोजचं जे स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र जे वाचन आहे ते मी केलं. आणि आज मला जपमाळ करायला वेळच भेटली नाही, तो रडतच होता त्याच्यामुळे. मग देवा म्हणलं मला आज माफ कर, परत उद्यापासून मी करेन. आणि इकडे त्या तिघांना नाश्त्याला दिलेलं, त्यांनी नाश्ता केला आणि मी पण नाश्ता केला. तर आज दुपारी इतका पाऊस आला होता आणि पावसासोबत वारं पण इतकं होतं भयानक. आणि पावसाळ्यातला हा पहिला पाऊस आहे, इतका मोठा पडला होता बाप. ह्याच्या पहिलं पडलेला पण तो एवढा मोठा नव्हता, हा खूप मोठा असा वारं होतं त्या पावसात आणि पाऊस पण भरपूर असा होता. तुम्हाला मी आवाज ऐकवते. पाऊस इतका भरपूर पडलेला आहे आणि वातावरण इतकं छान झालं आहे, थंड थंड मस्त. आणि आता आम्ही घेत आहोत मस्त असा चहा. या मग सगळेजण चहा पिण्यासाठी.